नमस्कार, मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजवरती। आज आपल्या समवेत मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड म्हणजे ओमकार देसाई सर आपल्या समवेत जॉईन झालेत। तर स्वागत आहे आपलं रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजवरती। प्रथमतः ओमकार दादा आज रोहामध्ये खेळायला आलाय, पण आज त्याच्याकडून नक्की जाणून घेऊया की ग्रामीणच्या स्पर्धा खेळत असताना किंवा ओपनच्या स्पर्धा खेळत असताना त्याच्यामध्ये दबाव कोणत्या कोणत्या स्वरूपाचा असतो? क्रिकेट खेळताना दबाव हा असणारच, ग्रामीण असो किंवा ओपन असो, क्रिकेट सेम आहे। त्यामुळे दबाव असतो, पण दबाव जुगारून जो खेळतो तो खरा प्लेअर असतो। आणि एकंदरीत म्हणजे एक आयकॉन म्हणून आपण बोलतो, सध्याच्या घडीला आयकॉन हे नाव सगळीकडेच आपण पाहतो लावलं जातं। आणि आज तुम्ही एक तालुक्याच्या गटातून म्हणजे पनवेल तालुका होता, पनवेल तालुक्यामध्ये याचं आयकॉन म्हणून तुम्ही आला होतात। आणि आज आयकॉन म्हणून एक खेळाडूचा रोल काय असतो, म्हणजे किती जबाबदारी असतात त्याच्यावरती? नक्कीच आयकॉन खेळताना खूप जबाबदारी असते, कारण आपल्या बरोबरचे जे प्लेयर्स आहेत त्यांना घेऊन खेळायचे आहे, त्यांच्या बरोबर एकत्र येऊन खेळायचे आणि सामना जिंकून द्यायचा आहे। तर त्यामुळे आपले 100% देणं हे आयकॉनचं काम असतं। आणि लीग फॉर्मॅट होता, सध्याच्या बिग बॅश किंवा लीग ऑप्शन मध्ये चालू असतात। मग एखाद्या वेळेला बोली लागते, कुठल्या ज्या टीम सोबत आपण कधी खेळलो नसतो त्या टीम मध्ये खेळायचं असतं, त्यावेळेला नक्की काय माइंडसेट करावं लागतं प्रॅक्टिस मध्ये? एक चॅलेंजिंग क्रिकेट असतं आणि परिस्थितीशी कसं जोडून घ्यायचं ते त्या क्रिकेट मधून शिकायला भेटतं। एक आवर्जून आवडेल की आता तुमचा मुलगा सुद्धा खेळायला लागलाय आणि युवा जे यंग टॅलेंटेड खेळाडू नवीन तयार झालेत, त्या नवीन खेळाडूंना नक्की कशा पद्धतीने सूचित कराल की आताचं क्रिकेट कसं आहे आणि आधीचं क्रिकेट कसं होतं? आता क्रिकेटमध्ये खूप पैसे आहेत, त्यामुळे फिटनेस ठेवा, हळूच टीम पकडून चाला, जेणेकरून तुम्ही फ्लॉप असाल तर ती टीम तुम्हाला बॅक करेल आणि तुमच्यावरती भरोसा ठेवून ती टीम तुम्हाला तुमची बॅटिंग पोझिशन असेल किंवा बॉलिंग पोझिशन असेल ती सिमिलर ठेवेल आणि तुम्हाला साथ देईल। थँक्यू सो मच। थँक्यू।